स्वर्गीय चिंतोपंत गवळणी यांची 18वी पुण्यतिथी संपन्न। दिनांक 16 जानेवारी रोजी संस्थेच्या प्रांगणात खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय सुहास भैया बाबर, अध्यक्ष माननीय डॉक्टर मेघाताई गुळवणी, सचिव माननीय देवदत्त राजोपाध्ये व माननीय विनोद गुळवणी यांच्यासहित मान्यवरांच्या उपस्थितीत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, उपाध्यक्ष व माजी अध्यक्ष चिंतोपंत अण्णा गुळवणी यांच्या 18व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार माननीय सुहास भैया बाबर यांनी स्वर्गीय अण्णांच्या आठवणींना उजाळा देताना अण्णांची शिक्षणाविषयीची तळमळ व त्यांनी आम्हाला दिलेले प्रेम कधीही न विसरण्यासारखे आहे। माझ्यासारख्या तरुणाला त्या काळी जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संस्थेसाठी मोलाचे सहकार्य करून पाठीवर प्रेरणादायी थाप देऊन ऊर्जा दिली। विटा शहराच्या जडणघडणीत स्वर्गीय अण्णांचा सिंहाचा वाटा आहे, अशा शब्दात त्यांच्या कार्याचा गौरव करून पवित्र स्मृतीस अभिवादन केले। संस्थेचे कार्यवाह माननीय बंडोपंत राजोपाध्ये, लक्ष्मणराव तथा तात्या कोरे, विनोद गुळवणी यांनी अण्णांच्या आठवणींना उजाळा दिला। मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या स्वर्गीय चिंतामणी कोंडोपंत गुळवणी संकुलातील सर्व विभागाच्या उभारणीत स्वर्गीय अण्णांच्या बरोबरच स्वर्गीय शहाजी बापू पाटील, स्वर्गीय अनिल भाऊ बाबर, स्वर्गीय रामभाऊ तात्या दिवटे, स्वर्गीय रवी काका रेसवडे, स्वर्गीय मुकुंदराव महामुनी, स्वर्गीय काकासो जाधव यांच्यासहित डॉक्टर NR मुल्ला, सुरेशदादा पाटील अशा सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे नमूद करत स्वर्गीय आमदार अनिल भाऊंच्या सहकार्याने BEd कॉलेजसहित सर्व विभागांच्या रोपट्यांचे वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे आवर्जून माननीय विनोद गुळवणी यांनी नमूद केले। विटा परिसरातील सर्व नागरिकांनी या शैक्षणिक संस्थेला दिलेल्या जिव्हाळा व प्रेमाचा उल्लेख करत संस्थेच्या प्रगतीत डॉक्टर मेघाताई गुळवणी यांच्यासहित सर्व अध्यापक वर्गाचा सिंहाचा वाटा आहे असे नमूद केले।